मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, फिटनेस इंडस्ट्रीमध्ये जिम ट्रेनर हे करिअर आहे ते खरंच आपण निवडतो का? ॲज अ करिअरच्या दृष्टिकोनाने आपण त्या फील्डला निवडतो का? आणि जिम ट्रेनर खरंच हॅपी आहेत का? एवढे तास काम करून खरंच त्यांना सरकारी योजनेचा लाभ होतो का? किंवा सरकारी योजना फिटनेस इंडस्ट्रीमध्ये आहेत का? आहेत तर त्याचा लाभ होतो का नक्की? आणि नाही येत तर का नाही येत? राईट, हे माझ्या डोक्यात आलं होतं, हे मी तुमच्याशी शेअर करतोय. पूर्ण व्हिडिओ बघा. तुमचे प्रश्न असतील तर कमेंट करून सांगा, पण त्याआधी पूर्ण व्हिडिओ बघा आणि मग बोला. मोजकेच असे लोक आहेत की जे पैसे येतात म्हणजे आपल्या घरच्यांना पण छान वाटतं. फिटनेस इंडस्ट्रीमध्ये लोक जात नसतील. इंडस्ट्रीमध्ये ॲज अ करिअर का चूज करतो ना? पॅकेज का नाही? PF पण जमा झाला पाहिजे, खरंच तेवढी व्हॅल्यू भेटते का? या इंडस्ट्रीला जास्त भाव का नाही? की 32 लाखाचं पॅकेज आहे की 15 लाखाचं पॅकेज आहे? नेवर हर्ड. वाय? हा माझा प्रश्न आहे की का? नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय. आता तुम्हाला वाटत असेल की मी एवढं पार पांघरून बिघरून सारखं असं एवढं का बरं नाही का टोपी घातली? तुम्हाला माहितीच आहे थंडी एवढी बेकार वाढलेली आहे ना. आणि लिटरली सांगतो म्हणजे आपल्या सकाळी उठणं हाच मोठा टास्क आहे. आणि त्याच्यानंतर मी गाडीत पण बसलोय, पण आता ठीक आहे गरम वाटतंय जरा, पण तरी ते काढायची इच्छाच नाही होत. लिटरली इच्छा नाही होत. म्हटलं राहू दे मरू दे, काय काढायचंय, बरोबर नाही? असो, मला बरंच अजून एक 2 मुद्दे मला शेअर करायचे. 2 मुद्दे असे, तो मी असं इकडं बोलतो टायर्ड आला आणि ॲक्सिडेंट झाला. म्हणलं पडला, तेव्हापासून हार्टबीट्स असे वाढले नाही. म्हणून माझं म्हणणं काय आहे की आपल्याला जरा निवांत जावं ना, निवांत चालवा ना गाडी. एवढ्या काय आपल्याला जायचंय कुठं, बरोबर का नाही? बरं असो, काही तर आपल्याला जायचं. त्याच्यावरनं मला आठवलं मी चाललो आता हॉस्पिटलला. परत आमच्या आई पप्पांचं चालू असतं कंटिन्यू. आईला तर नाही म्हणा, पण पप्पांना आपल्याला दाखवायला लागतं, बाकी काय नाही. त्यांना दाखवायला चाललो आहे आता. म्हणजे मी ॲक्च्युली इकडं बाहेर होतो, ट्रेनला आलेलो, तर ओमकार घेऊन येतो आपला येत आहे. सो त्यांना दाखवायचं आणि मग त्यांना घेऊन जायचं घरी. हां, आणि अजून हां आपण कुठं होतो? पुष्पा पिक्चर मस्त आहे. फाजिल फवाद, बरोबर नाव घेतलं पण आय डोंट नो. फाजिल फवाद काय माहिती, असं काहीतरी आहे. अरे केवढं वाजवते पाटणा मुंबई 03. काय घ्यान गेलेली लोक आहेत, जरा जास्तच घ्यान गेलेली आहे खरं, त्यांना नाही अक्कल. पुष्पा 2 पिक्चर आपण पाहिला आणि पुष्पा 2 बद्दल बोलायला गेलं तर भाई एकच आहे की एवढा मोठा मूवी बनवलाय, पण 1 नंबर बनवलाय. म्हणजे ॲक्च्युअली खूप आवडला मला मूवी. कारण की मी शक्यतो जास्त आहे ना बॉलिवूड प्रेफर नाही करत, मोजके मूवीज सोडले तर. पण आपण बघत असतो आणि साऊथ आणि जास्त करून मराठी, सो दोनच त्यांना आपला प्रेफरन्स असतो. मराठी मूवीज पण बघतो. आपल्याला मराठी मूवीज बघायचं राहिलं आहे संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज त्यांचा मूवी आलेला आहे ना, तो बघायचा राहिला आपला. तर तो कधी आला काय माहिती आहे, तू विसरला काय सांगा माझ्याकडनं. बघायचा आपल्याला तो, लवकरच जाऊ बघायला. तर या विकेंडला आपण जो ट्रेक आहे ना, तो एक वेगळी मोहीम असणार आहे. सो त्या मोहिमेला आपण चाललो आहे. आणि जसं की मी लास्ट ब्लॉगमध्ये म्हणलं होतं की त्या गडावरती गेलंच पाहिजे. विसरलो असं नाही त्या गडाला, पण भरपूर दिवस गेलो नाही आहे. सो डेफिनेटली या विकेंडला आपण त्याच गडावरती जाणार आहे आणि ती एक वेगळी अशी मोहीम असणार आहे. ज्या मजा येणार आणि आपले जुने सहकारी असणार आहेत आपल्यासोबत. सो अजून मजा येणार. हा मित्रांनो, सगळ्यात असा महत्त्वाचा मुद्दा मला मांडायचा आहे. ॲक्च्युली मला हा मुद्दा मांडायचा आहे की मला काय म्हणायचं आहे, आपण नाही का आपण रोजच्या लाईफमध्ये जगताना आहे ना, डे टू डे लाईफमध्ये आपण सगळे जॉब असो बिझनेस असो त्यांना आपण फुल इज्जत देतो, बरोबर? की बाबा एखादा मुलगा म्हणलं की मला हे म्हणायचं ते म्हणायचं, बरोबर? आणि तो तिकडे जाऊन कमवतात वगैरे, त्यांना मस्तपैकी सरकारकडून सगळं काय काय भेटतं, बरोबर? पण एखादा मुलगा जाऊन पुढं काय म्हणत नाही की
मला ट्रेनर बनायचं आहे. आय मीन जिम ट्रेनर बनायचं आहे. आणि ते ॲज अ करिअर का आपण चूज नाही करू शकत, बरोबर? कारण की एक काम करू, आता आई पप्पांना दाखवून येऊ आणि तो महत्वाचा मुद्दा मी मांडतो. थांबा, माझ्या डोक्यात आलं होतं की खूप दिवस मांडेल मी, तो मला मांडायचंच आहे आणि मी मांडणार आहे. थांबा मित्रांनो, पुढे जाऊ नका, जे शेअर करणार आहे जस्ट वेट. नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय. दिस इज द नेक्स्ट डे आणि आत्ता वाजलेत 3:07. तर मी आत्ता एक खूप स्पेशल अशा पर्सनकडे आलो होतो. ॲक्च्युली स्पेशल असं पर्सन म्हणजे ज्यांच्याकडून मला ट्रॅव्हलची नशा काय असते ना ते समजली, तर त्यांच्याकडे आलो होतो. तर तिथे अजून एक पर्सन आहे, ते नव्हते आज. ॲक्च्युली त्यांच्या बिझनेस निमित्त कुठेतरी बाहेर गेलेत, सो ते नव्हते आज. पण डेफिनेटली त्यांना पण भेटायचं आहे मला. सो बघूयात, नेक्स्ट वीकमध्ये मी प्लॅन करणार आहे आणि परत येणार आहे, कारण आपलं असंही काम आहे तिकडे. सो त्यामुळे मित्रांनो बघा, मी स्वतः फिटनेस इंडस्ट्रीमध्ये होतो, राईट. आणि खूप काम केलेलं आहे त्याच्या फिटनेस इंडस्ट्रीमध्ये. तर मला माहीत नाही की तुम्हाला हा प्रश्न पडतो की नाही, आय डोंट नो. पण फिटनेस इंडस्ट्रीमध्ये नक्की काय चाललंय, फिटनेस इंडस्ट्रीमध्ये करिअर का घडवू पाहत नाही आपली आजकालची जनरेशन म्हणा किंवा मागची जनरेशन, का नाही त्यांनी घडवलं का? कारण की मोजकेच असे लोक आहेत की जे फिटनेस इंडस्ट्रीमध्ये खूप पुढे गेले. ते कसे गेले तुम्हालाही माहिती आहे, कारण की फिटनेस इंडस्ट्रीमधला जो काम आहे ना, ते लिटरली सांगतो खूप काम असतं. असं नाही की जास्त काम केलं तरच आपण पुढे जाऊ शकतो, काइंड ऑफ दॅट थिंग. कारण की जर PT असेल तर PT वरतूनच आपल्याला जास्त पैसे येतात. म्हणजे पैसे येतात म्हणजे आपल्या घरच्यांना पण छान वाटतं जास्त पैसे आल्यानंतर. पण काय म्हणजे नाही का, जिम आहे एखादी, तर त्या जिममध्ये 4 तास ॲज अ पार्ट टाईम किंवा ॲज अ फुल टाईम 8 तास किंवा 9 तास वॉट एव्हर, तेवढा तास आपण काम करायचं. त्यानंतर आपल्याला जी भेटते ना ती सॅलरी कधीच, मला माहीत नाही किंवा असेल पण, किंवा मला प्लीज करेक्ट करा, पण त्या 8 तासाचे आपल्याला 10,000 12,000 मॅक्स, त्याच्या पुढे गेलेलं नाही आहे. आणि त्याच्यावरती घर कसं भागणार ना तेवढ्या याच्यावरती, राईट. म्हणून कदाचित आपले फिटनेस इंडस्ट्रीमध्ये लोक जात नसतील. पण मला काय म्हणायचं आहे की बघा, आता जिममध्ये एवढं चांगलं, जिमचे फायदे सगळ्यांना माहिती आहे. वर्कआउट, व्यायाम केल्याने काय होतं काय नाही हे तुम्हाला माहिती आहे. या टॉपिकवर बोलायला गेलं ना की व्यायाम म्हणजे काय, तर त्याच्यावरती बोलायला खूप सारं आहे, राईट. पण एक जस्ट इन शॉर्ट, आपण इंडस्ट्रीमध्ये ॲज अ करिअर का चूज करत नाही त्यावरती बोलतोय. तर मला जे जाणून आलं मी ते फक्त तुमच्याशी शेअर करतोय, बाकी काय नाही आहे. आणि हां, तर 10-12 हजार रुपये भेटतात, बरोबर. आणि त्यातलं PT जर भेटली तर आपल्याला जिमला सुद्धा त्याचे पर्सेंटेज द्यावे लागतात, राईट. तर ते पर्सेंटेज असं 60-40 और 50-50. आता PT चार्जेस असतात समथिंग अराउंड 8,000 10,000, राईट. तर त्यातले पण समजा 60-40 जरी पकडलं तर 4,000 रुपये ट्रेनरला भेटतात. अशा किती पिट्या करायच्या, राईट. आणि प्लस आता एवढं सगळं करून दर तासाला, ठीक आहे, दर तासाला. पण का म्हणजे एवढी मरमार का? तर आता समजा एखादा इंजिनियर आहे तर त्याला डायरेक्ट लागतं पॅकेज, बरोबर. आपल्या ट्रेनर लोकांना पॅकेज का नाही आहे? त्यांना पण पॅकेज पाहिजे, त्यांना पण PF पाहिजे. सरकार फिटनेस जसं बाकीच्या इंडस्ट्रीमध्ये हेल्थ मेडिकल इंडस्ट्री असेल किंवा आपल्या कंपनी जे इंडस्ट्रियल एरिया असतो तिथलं जाऊ द्या, ठीक आहे. तशी एक फिटनेस इंडस्ट्री आहे, राईट. मग तो फिटनेस इंडस्ट्री आहे तर त्याला पण काहीतरी तुम्ही रूल्स अँड रेग्युलेशन लावले पाहिजे, राईट. त्या ट्रेनर लोकांचा PF पण जमा झाला पाहिजे, त्यांचे पण पॅकेजेस चांगले पाहिजे ना. जर अवेअरनेस नाही आहे असं म्हणू शकतो आपण, आणि तो अवेअरनेस आता कोण पुढे नेणार, करेक्ट, बरोबर की नाही. म्हणजे बघा, फिटनेस इंडस्ट्री म्हटलं की ट्रेनर म्हणलं ना की ट्रेनरला खरंच तेवढी व्हॅल्यू भेटते का? पहिली गोष्ट, कारण की त्याचं पण म्हणजे ग्रॅज्युएशन म्हणा किंवा त्याचं पण सर्टिफिकेशन म्हणा जवळपास 50 to 1 लाख पर्यंत आहे. आणि एवढं सगळं करताना पण, एवढं सगळं करून पण जर तुम्ही 8 तासाला 9 तासाला 10 ते 12,000 रुपये कमवू शकताय, नॉट फेअर, राईट. आणि माझा मेन मुद्दा काय ना, PF का नाही भेटत त्यांना.
कारण की फिटनेस इंडस्ट्रीमध्ये ना कडे खूप काय म्हणतात त्याला वेगळ्याच अँगलनी बघितलं जातं. आय थिंक सो. ओके, एका पेटीवरती आपण किंवा 2 पेटी किंवा 4, 5, 10 पेट्यांवरती तेवढं अचीव्ह नाही करू शकत. राईट. मग तुम्ही फिटनेस ट्रेनरला एवढं तुम्ही खाली बघता का? बरोबर की नाही? खाली बघता का? कारण की जर तुम्ही चांगल्या दृष्टिकोनाने बघत असता तर त्यांचं पण पॅकेज असले असते आत्ता. राईट. मोठमोठ्या जिम्समध्ये. बरोबर की नाही? तर ते का नाही आहे ते, हा माझा प्रश्न आहे की त्यांचं पॅकेज का नाही आहेत प्रॉपर चांगले. बरोबर. जिम पण कमवतात, नॉट सो बॅड ऑर लाईक दॅट, पण जिम पण कमवतात. मग जिमचे पॅकेज वाढवा, जिमचे मंथली पॅकेज वाढवा, जिमचे इयरली पॅकेज वाढवा. काय हरकत आहे? वाढवा ना तुम्ही. बरोबर ना? तुम्ही सगळा खर्च जाऊन तुम्ही ट्रेनर लोकांना पण पॅकेज दिलं पाहिजे. बरोबर की नाही? प्रायव्हेट लिमिटेड त्या कंपन्यांमध्ये लोकांचे पगार एवढे महाग असतात, एवढे पगार एवढे असतात. बरोबर की नाही? तसं का नाही आहे? मग मला वाटलं म्हणून मी शेअर करतोय. मला बाकी काय नाही म्हणायचं आहे. बघा, व्यायाम जर केला, टीनेजर असू द्या नाहीतर 25 ते 50 मध्ये असू किंवा 50च्या वरती असू द्या, व्यायाम केला तर माणूस हा सुदृढ राहतो. राईट. देन पूर्ण तुमची सायकल त्या व्यायाम आणि याच्यामध्ये चाललेली आहे. मग त्या इंडस्ट्रीला जास्त भाव का नाही आहे? बरोबर की नाही? आहेत ना, मी म्हणतोय ना तुम्हाला, खूप लोक आहेत की जे फिटनेस इंडस्ट्री पुढे गेले. पण मी आवश्यक सांगू इच्छितो, बघा आता तुम्ही की पार्ट टाइम म्हणून एखादा करतो कॉलेज करता करता. राईट. लर्न अँड लर्न वॉट एव्हर, कमवा आणि शिका. त्या धोरणेनुसार तो, त्याच्या घरची पण परिस्थिती बिघडलेली असते किंवा चांगली नसते. राईट. तर त्या ह्याच्यामध्ये तो पार्ट टाइम ॲज अ जॉब करतो की त्याला जिमची आवडली असते, वर्कआउट वगैरे करत असतो, तर तो ॲज अ ट्रेनर म्हणून लागतो लोकल जिममध्ये म्हणा किंवा कुठल्याही जिममध्ये. राईट. तो पुढे का नाही वरतो जात? कारण त्याला ते कळून चुकलेलं असतं की खूप जास्त तास काम करायचं आणि खूप कमी पेमेंट मिळवायचा. नॉट वर्थ. राईट. सो अशी कंडिशन आहे, म्हणून जास्त करून लोक जात नाही. मला असं वाटतं जर हेच का, जर त्यांना जर प्रॉपर पॅकेजेस भेटायला लागले की या जिममध्ये एवढे, या जिममध्ये एवढे. राईट. मी जिमच्या ओनरचं पण म्हणजे सांगतो की ओनरने पण वाढवा ना तुम्ही. बरोबर ना? कारण की सरकारने थोडंसं मदत केली ना तर ते पुढे जाण्याची शक्यता आहे असं मला पण वाटतं. सो सरकारने थोडीशी फिटनेस इंडस्ट्रीमध्ये पण अवेअरनेस अजून त्यांनी हे केली पाहिजे. आणि जे कोणी जिम ट्रेनर्स आहेत फिटनेस इंडस्ट्रीमध्ये आहेत, सगळेजण न्यूट्रिशनिस्ट म्हणा, झुंबा म्हणा, योगा म्हणा, व्हॉट एव्हर खूप आहेत. बरोबर ना? तर त्याच्यामध्ये पण ते पुढं जातील ना. करेक्ट ना? खूप मेहनत केल्यानंतर, पिट्या भेटल्यानंतर त्यांना कुठे 50,000 वगैरे भेटतात, 50-60 अशा दरम्यान वगैरे भेटतात. खूप काम जास्त करावं लागतं त्यावेळेस ते भेटतात. ओके. असं नाही की भाई एखादा इंजिनियर बसला आहे लॅपटॉपवरती आणि त्याला मस्त भेटले पॅकेज डायरेक्ट 30 लाख 50 लाख असला विषय असतो. मी तर कधीच ऐकलं नाही की कोणत्या जिम ट्रेनरला 50 लाखाचं पॅकेज आहे की 32 लाखाचं पॅकेज आहे की 15 लाखाचं पॅकेज आहे. नेवर हर्ड. वाय? हा माझा प्रश्न आहे की का एखाद्या जिम ट्रेनरला 50 लाखाचं पॅकेज, एखाद्या जिम ट्रेनरला 10 लाखाचं पॅकेज, एखाद्या जिम ट्रेनरला 12 लाखाचं पॅकेज, असं का नाही? हाच मुद्दा आहे की सरकारने थोडा अवेअरनेस वाढवावा आणि फिटनेस इंडस्ट्रीमध्ये पण थोडंसं लक्ष घालावं. जसं टुरिंगमध्ये, बाकीच्या इंडस्ट्रीमध्ये पण तुम्ही लक्ष घालता तसं, असं मला वाटतंय. म्हणून मला असं वाटलं की तुमच्याशी शेअर करावं. आणि अजून एक मुद्दा असा की काल मी सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. सरकारी हॉस्पिटलमध्ये मी बघितलं की गर्दी जी आहे ना ती खूप कमी झाली आहे. का बरं झाली आहे? सरकारी हॉस्पिटल पण हॉस्पिटल्स आहेत. राईट. आणि खूप चांगली ट्रीटमेंट होते. आय नो, मी बघितलेलं आहे, मी अनुभवलं आहे, मी स्वतः एक्सपिरियन्स केलं आहे ते. राईट. तर मला असं वाटतं की सरकारी हॉस्पिटलमध्ये लोकांची गर्दी का कमी होती आहे? सरकारी हॉस्पिटलकडे सरकारचं लक्ष नाही आहे का? खूप मोठे हॉस्पिटल झाले तर लोकांना असं झालं की त्याच हॉस्पिटलमध्ये आम्ही जाणार का? लोकांकडे भरपूर पैसा आला काय? अरे आधी केस पेपर काढायला अशी लाईन असायची मोठी मोठी, आता केस पेपर काढायला लाईन नाही. लोक येत नाही सरकारी हॉस्पिटलमध्ये.
ते यायला पाहिजे असं माझं मत आहे. एवढे चांगली तुम्ही सुविधा आहे, डॉक्टर्स आहेत, सगळी उपकरणं असतात सरकारी हॉस्पिटलमध्ये, तरी पण का जात नाही? सरकारी म्हणून जात नाही. सरकारी 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 अरे सरकारी तसं नसतं रे मित्रांनो. असो, एवढं सगळं माझं एवढं हे होतं की मला ते शेअर करायचं आहे. अजून एक मुद्दा आहे सरकारी हॉस्पिटलचा, तो मी नेक्स्ट व्लॉगमध्ये कव्हर करेल, कारण की नाही तो व्लॉग खूप मोठा होऊन जाईल. तर म्हणून म्हटलं की हा मुद्दा मला बोलायचं होतं, ते मी बोललो. तुम्हा लोकांचा काही वेगळा पर्स्पेक्टिव्ह असू शकतो, मला तर असं वाटतं. विचार करा.